नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बांगर सर सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विभाग 4 उपयोजित मराठीची लेखन कौशल्य या घटकाकडे वळणार आहोत. या घटकाअंतर्गत येणारा मुलाखत हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण उपयोजित मराठीची लेखन कौशल्य म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न पडतो की भाषेचे उपयोजन म्हणजे काय. तर उपयोजित या शब्दाचा अर्थ होतो भाषेचा वापर, भाषेचा वावर. आणि उपयोजित या शब्दाचा दुसरा अर्थ होतो कमर्शियल म्हणजे व्यावसायिक. तर मित्रांनो, भाषा हे महत्त्वाचं साधन आहे, भाषा हे प्रगतीचं लक्षण आहे आणि भाषा हे संवाद करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला उपयोजित मराठीची लेखन कौशल्य या संदर्भात सविस्तर माहिती दिली होती, परंतु अभ्यासक्रमाचं बदलतं स्वरूप लक्षात घेता आज आपण ती माहिती परत घेणार आहोत. तर भाषा ही माणसाला परमेश्वराने दिलेली अप्रतिम देणगी. भाषा हे संवादाचं प्रभावी साधन आहे. माणूस आपल्या संभाषणातून, संवादातून भाषेचा वापर करीत असतो. आपल्या मनातील विचार व भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण भाषेच्या माध्यमातूनच पोचविण्याचं काम करतो. कधीही भाषा अनौपचारिक म्हणजे प्रेम, जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीची असते, तर कधी ही भाषा औपचारिक म्हणजे रोखठोक, पल्हाळ न लावता संक्षिप्त रूपामध्ये प्रमाणित शब्दांच्या माध्यमातून ती प्रकट होत असते. भाषा कधी अनौपचारिक व कधी औपचारिक स्वरूपामध्ये प्रकट होत असते. आपण जी घरात संभाषणासाठी भाषा वापरतो ती आपल्या समाजाची व्यवहार भाषा असते, परंतु या भाषेत एक प्रकारचा अस्ताव्यस्तपणा असतो. आपण या भाषेत हवे तसे शब्द वापरू शकतो, पण उपयोजित किंवा व्यावहारिक भाषेचं तसं नसतं. संभाषणातील भाषेपेक्षा उपयोजित भाषेचे स्वरूप हे वेगळं असतं. तसेच उपयोजित भाषेचे लिखाणातील व संभाषणातील नियमसुद्धा वेगळे असतात. त्यामुळे आपल्याला उपयोजित भाषा किंवा व्यावहारिक भाषा म्हणजे काय याचा अभ्यास अगोदर करावा लागतो. मग उपयोजित मराठी भाषा म्हणजे काय, तर माणसाचा खाजगी जीवनाबरोबरच व्यावसायिक जीवनाशी संबंध येत असतो. कळत नकळतपणे उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण, शासकीय, निमशासकीय संस्था व कार्यालय, विविध माध्यमं मीन्स मीडिया, टेलिव्हिजन्स, रेडिओ अँड न्यूजपेपर यांच्याशी माणसाचा संबंध येत असतो. या ठिकाणी देखील आपण लेखन व संभाषण अशा दोन्ही स्वरूपामध्ये भाषेचा वापर करीतच असतोच. या क्षेत्रातील भाषेचा वापर हा औपचारिक म्हणजे उपयोजित स्वरूपाचा असतो. ही औपचारिक भाषा काय करते, तर माहिती, ज्ञान, सूचना व आज्ञा अशा विविध रूपामध्ये प्रकट झालेली असते. त्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात माहिती, ज्ञान, सूचना व आज्ञा यांचे प्रकटीकरण करण्यासाठी पारिभाषिक संज्ञा व शासनमान्य शब्दांचा वापर करून लिहिली तसेच बोलली जाणारी भाषा म्हणजे उपयोजित किंवा व्यावहारिक भाषा होय, अशी एक व्याख्या आपण करू शकतो. या उपयोजित किंवा व्यावहारिक भाषेचा उपयोग आपल्याला यावर्षी एकूण 4 ते 5 घटकाअंतर्गत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे मुलाखत, दुसरा आहे माहितीपत्रक, तिसरा आहे अहवाल लेखन, चौथा आहे वृत्तलेखन. या 4 घटकामध्ये उपयोजित मराठी भाषेचा वापर
कसा करता येऊ शकतो, कसा केला जातो, याचा सर्वांगीण अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. मित्रांनो, या व्यावसायिक लेखन प्रकारामध्ये उपयोजित मराठीचा आपणास उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समोरच्या व्यक्तीवर आपल्याला उमटविता येऊ शकतो. आत्ताच उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी उपयोजित भाषेचा प्रभावी वापर करण्यासाठी आपल्याकडे काही गुणांची आवश्यकता असते. त्यामध्ये लक्षात ठेवा, भरपूर वाचन, शब्दसंपत्ती, पल्लेदार वाक्यरचना, आवाज, शब्दांची फेक, परिच्छेद लेखनाची पूर्वतयारी, तसंच प्रभावी बोलण्याची कल्पकता आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही सर्व कौशल्ये आपल्याला उपयोजित म्हणजेच कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक मराठी भाषेच्या विविध कौशल्यातून विकसित करण्यास मदत करतात. तसंच मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला विविध व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी याच भाषिक कौशल्यामधून निर्माण झालेली आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून उपयोजित मराठी भाषेचा वापर हा आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण वळूयात आपल्या मुख्य घटकाकडे, ज्या घटकाचं नाव आहे मुलाखत. याला इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असं देखील म्हटलं जातं. या घटकाच्या माध्यमातून आपल्याला अनेक कांगोरे उलगडवायचे आहेत. मुलाखत म्हणजे काय? मुलाखतीचं स्वरूप नेमकं काय असतं? मुलाखती कोणाच्या घेतल्या जातात? मुलाखती कोणाच्या घ्याव्यात? प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरं जाताना आपल्या अंगी कोणते गुण असावेत? त्यानंतर मुलाखत देत असताना आपण काय टाळलं पाहिजे? या सर्वांचा सर्वांगीण स्वरूपामध्ये आपल्याला या घटकाअंतर्गत अभ्यास करावा लागतो. हे देखील लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये कृती 7ब ही मुलाखत या घटकावर आधारलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला एक घटक दिला जातो, एक प्रश्न दिला जातो, एक कृती दिली जाते आणि त्या कृतीवर आपल्याला मुलाखतीसाठी फक्त प्रश्नावली तयार करावी लागते. आणि हे प्रश्न 7 ते 8 स्वरूपामध्ये असावेत ही परीक्षकाची अपेक्षा आहे, बोर्डाची अपेक्षा आहे. याशिवाय तुम्हाला एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्या प्रश्नाखाली उत्तरं लिहिण्याची गरज नाही. फक्त प्रश्नावली तयार करायची आहे. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 म्हणजे कृती 7ब गुण 5. मित्रांनो, अगदी इंटरेस्टिंग हा विषय आहे. कारण मुलाखत हा घटक शिकल्यानंतर आपल्याला या क्षेत्रामध्ये जसं न्यूजपेपर असेल, रेडिओ आहे आणि मॅगझिन आहेत, टेलिव्हिजन आहे, हे सगळे जे माध्यम आहेत त्यासाठी एक चांगला मुलाखतकार होण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. तर चला तर पाहूयात मुलाखत म्हणजे नेमकं तरी काय. तर मित्रांनो, मुलाखत हा मानवी व्यक्तिमत्त्वाचा साक्षात अभिव्यक्तीचा एक प्रकार. वर्तमानपत्र, नियतकालिकं, आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांचा जसा जसा प्रसार वाढत आहे तसा तसा मुलाखत हा प्रकार देखील लोकप्रिय होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचारांचे आणि त्याच्या जीवनाचे दर्शन तिचा परिचय करून देणाऱ्या लिखित साधनापेक्षाही तिच्या मुलाखतीमधून अधिक चांगल्या रीतीने प्रकट होऊ शकतो. परिचय वजा लिखाणातून थोर व्यक्तीच्या जीवनाबद्दल थोडीच माहिती आपल्यासमोर येत असते. परंतु मुलाखतीमध्ये प्रत्यक्ष तीच व्यक्ती समोर असते. त्यामुळे तिच्याबद्दलचे कुतूहल आणि त्यांच्या कार्याविषयी व जीवनाविषयी आपल्या मनातील असंख्य प्रश्नांचे
निरसन आणि उत्तरं आपल्याला मिळू शकतात. थोडक्यात व्यक्तीला समजावून घेण्याची मुलाखत हे एक प्रभावी माध्यम आहे. मुलाखत हा आपल्या नित्यपरिचयाचा शब्द असला तरी मुलाखत या शब्दाचा मूळ अर्थ काय याच्याविषयी आपला मनामध्ये एक प्रकारे कुतूहल आहे, प्रश्न आहेत. मुलाखत या शब्दाचे मूळ शोधताना आपल्याला अरबी भाषेचा आधार घ्यावा लागतो. मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द तयार झाला आहे. एकंदरीतच भेटगाठ, विचारपूस, बोलाचाली असे अर्थ शब्दकोशामध्ये मुलाखतीचे देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे या शब्दाचा अर्थ समजावून घेतल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, एकमेकांशी सहेतुकपणे साधला जाणारा संवाद म्हणजे मुलाखत होय. इंग्रजी भाषेमध्ये मुलाखतीला इंटरव्ह्यू असे म्हटले जाते. मित्रांनो, असा विस्तारित प्रपंच मुलाखतीचा आहे. मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारणारी आणि दुसरी उत्तरे देणारी अशा दोन व्यक्ती असतात. प्रश्न विचारणारी व्यक्ती म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती, तिला मुलाखतकार असे म्हणतात आणि तिच्या प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या व्यक्तीला मुलाखतदाता किंवा मुलाखतदाते असे म्हणतात. म्हणून म्हटलं जातं किंवा असं म्हणू आपण, मुलाखतीविषयी असं नेहमी म्हटलं जातं की मुलाखत ही त्रिकेंद्री स्वरूपामध्ये नेहमी फिरत असते. पायाविना शिखर नाही आणि शिखराविना पायाला किंमत नाही, असं देखील एका ठिकाणी मुलाखतीच्या स्वरूपाविषयी म्हटलेलं आहे. त्याचाही थोडासा आढावा आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक असतं. मुलाखतदाता आणि मुलाखतकार अशी दोन टोके मुलाखतीची तर आहेत, अशी दोन केंद्रे तर मुलाखतीची आहेतच, परंतु तिसरं एक केंद्र या ठिकाणी अस्तित्वात असतं आणि ते म्हणजे मुलाखतीचा आस्वाद घेणारं, ज्याला आपण वाचक म्हणू, ज्याला आपण श्रोते म्हणू, ज्याला आपण प्रेक्षक म्हणू, हे तिसरं केंद्र सुद्धा मुलाखतीमध्ये महत्त्वाचं असतं. आणि म्हणून म्हटलं जातं मुलाखत ही 3 केंद्रामधून किंवा त्रिकेंद्री स्वरूपामध्ये सतत फिरत असते. समजून घेऊयात आपण. मुलाखतीच्या शिखरस्थानी मुलाखतदाता असतो. हा जो त्रिकोण तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर, त्या त्रिकोणाच्या माध्यमातून तुम्हाला मुलाखतीचं त्रिकेंद्री स्वरूप अभ्यासता येईल. त्रिकोणाचं जे वरचं टोक आहे ते शिखर आहे आणि खालचा जो टोक आहे तो पाया आहे. हा पाया म्हणजे मुलाखतकार आहे आणि शिखर म्हणजे मुलाखतदाता आहे. परंतु मी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की पायाविना शिखराला महत्त्व नाही आणि शिखराविना पायाला महत्त्व नाही. या ठिकाणी दोन्ही केंद्र अत्यंत महत्त्वाची आहेत. मग कुणी मुलाखत वाचून तिचा आनंद घेईल, त्याला आपण वाचक म्हणू. कुणी रेडिओवरून मुलाखत ऐकून तिचा आस्वाद घेईल, त्याला आपण श्रोते म्हणतो. तर कुणी ऐकून आणि पाहून म्हणजे टेलिव्हिजनवरून मुलाखतीचा आस्वाद घेतो, त्याला आपण प्रेक्षक असे म्हणतो. या त्रिकेंद्री स्वरूपामध्ये पहा, मुलाखतीच्या शिखरस्थानी मुलाखतदाता आहे आणि या शिखराचा पाया आहे मुलाखतकार, वाचक, प्रेक्षक व श्रोते. म्हणूनच म्हटलं जातं पायाविना शिखर नाही आणि शिखराविना पायाला अर्थच नाही, अशी ही स्थिती असते. मुलाखतकाराने विचारलेले प्रश्न मुलाखतदात्याकडे जसे जातात तसेच ते मुलाखतीचा आस्वाद घेणाऱ्याकडेही जात असतात. त्यांची उत्तरे अशीच मुलाखतकार आणि आस्वाद घेणाऱ्याकडे जात असतात. मुलाखत ही अशी त्रिकेंद्री स्वरूपामध्ये फिरत असते.
तशी ती फिरल्यानेच तिथे साद आणि प्रतिसादाचे सूरसुद्धा उमटतात आणि मुलाखत उत्तर रंगत जाते. फक्त नोकरीसाठी दिली जाणारी मुलाखत ही द्विकेंद्री स्वरूपाची असते. का द्विकेंद्री स्वरूपाची असते? तर या ठिकाणी फक्त नोकरी मागण्यासाठी आलेला जो उमेदवार आहे त्याच्या ज्ञानाचा आवाका, त्याची पर्सनॅलिटी शोधण्याचं काम हे मुलाखतकाराला करावं लागतं, घ्यावं लागतं. म्हणून फक्त नोकरीसाठीची मुलाखत ही द्विकेंद्री स्वरूपाची असते. उर्वरित ज्या मुलाखती असतात त्या त्रिकेंद्री स्वरूपाच्या असतात. हा डायग्राम लक्षात ठेवा आणि जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्या उत्तरामध्ये हा डायग्राम जर तुम्ही काढला तर ते उत्तर अधिक सुबक, सुंदर आणि परिणामकारकरित्या किंवा गुण देणारं असेल. मित्रांनो, आता वळूया मुलाखती नेमक्या कोणाच्या घेतल्या जातात. आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो का जे व्यक्ती प्रकाश झोतात असतात, जे प्रसिद्धीमध्ये असतात, ज्यांचा नावलौकिक असतो त्यांच्याच मुलाखती घेतल्या जातात. अशा अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. शक्यतो मुलाखत ही सामान्यपणे कर्तृत्ववान माणसाची, जसं शास्त्रज्ञ, एखादा क्रिकेटपटू, संगीतकार, प्रसिद्ध लेखक, कवी, कवयित्री यांची घेतली जाते. कारण या लोकांनी आपल्या क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण ठसा उमटविलेला असतो आणि या माणसांविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल असतं. वेगवेगळी आव्हानं पेलून त्यांनी आपलं यश खेचून आणलेलं असतं आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल असतं. यांच्या तर मुलाखती महत्त्वाच्या असतातच, परंतु समाजामध्ये सामान्य माणसंसुद्धा संघर्षात आपलं वेगळं वैभव उभं करत असतात आणि त्यांची मुलाखतसुद्धा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते. म्हणून असं समजण्याचं कारण नाही की फक्त मोठ्या व्यक्तींच्या, थोर व्यक्तींच्याच मुलाखती घेतल्या जातात. मुलाखतीला कुठल्याही प्रकारचं वावडं किंवा वर्ज्य नाही. थोर व्यक्तींच्या जशा मुलाखती घेतल्या जातात तशाच समाजामध्ये तळागाळामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्तींच्या, अगदी एखाद्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याची सुद्धा मुलाखत तुम्ही घेऊ शकता. एखादी स्त्री शिलाई मशीन काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तिचीही मुलाखत तुम्ही घेऊ शकतात. मग मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर मुलाखत घेण्याचा नेमका हेतू काय असतो याचा विचार आपल्याला करावा लागतो. मुलाखत देणाऱ्याच्या कार्यावर आणि आयुष्यावर मुलाखतीतून प्रकाश पडतो. मुलाखतदात्याची वेगवेगळ्या विषयांवरची मतांतरं आपल्याला जाणून घेता येतात. मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला समजावून घेता येतात. श्रोत्यांना, रसिकांना, प्रेक्षकांना मुलाखतीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्याला काय करता येऊ शकतं, सहभागी करून घेता येऊ शकतं. अशा प्रकारचे 4 ते 5 प्रकारचे हेतू मुलाखतीचे असतात. ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, मुलाखतीची पूर्वतयारी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावी लागते किंवा मुलाखत घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते आणि ही तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. मग कोणती तयारी करावी लागते? प्रश्नांची रचना. मुलाखतकाराने समोरच्या व्यक्तीचे कर्तृत्व किंवा एखाद्या विषयावरील तिची मते प्रकट होतील अशा पद्धतीने प्रश्न विचारायला हवे किंवा प्रश्नांची रचना करायला हवी. हा महत्त्वाचा मुद्दा मुलाखत घेण्यापूर्वी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. ज्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयावर बोला.
मुलाखतीची सुरुवात करताना जर आपण तिच्या आवडीच्या विषयावर बोलणं सुरू केलं तर ती व्यक्ती अधिक खुलत जाते आणि ती व्यक्ती अधिक खुलली की आपोआप तिच्या मनातलं सगळं आपल्यासमोर उघडं करून मांडते. जर आपण थेट विषयाला हात घातला तर समोरची व्यक्ती आपल्याला प्रश्नांची उत्तरे देणार नाही, ती आपल्याशी औपचारिक पद्धतीने बोलेल. मुलाखत घेताना आपल्याला वातावरण हे स्नेहाचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं ठेवावं लागतं, हे सुद्धा लक्षात घ्या. कारण अनौपचारिक वातावरण जर आपण ठेवलं तर समोरच्या व्यक्तीला आपण केवळ त्याची मुलाखत घेत आहोत असं वाटणार नाही, तर हा समोरचा व्यक्ती आपला कोणीतरी घरचा आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि तो फक्त आपल्याशी संवाद साधतो आहे असं त्याला वाटू शकतं. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करा. प्रश्नाचं स्वरूप आणि रचना अशी ठेवा की त्यामधून सुरुवातीच्या 3 प्रश्नानंतर मुलाखतदात्याचा तुम्हाला विश्वास संपादन करता आला पाहिजे. ज्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीची सर्व बाजूनी आपण तयारी करायला हवी, त्याचा आपण सर्व बाजूनी अभ्यास करायला हवा. सर्व बाजूनी मिळवलेली माहितीचा उपयोग करून त्या व्यक्तीला खुलवायचं आणि आपल्याला हवं असलेले उत्तरं तिच्याकडून मिळवायचे, हे कौशल्य मुलाखतकाराकडं असणं अत्यंत आवश्यक आहे. मुलाखतकारानं कमी बोलायचं असतं म्हणून विचारायच्या प्रश्न अगदी लहान आणि मोजके ठेवा. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची त्या व्यक्तीची, तिच्या कार्याची, तिच्या काही मतांची थोडी तरी माहिती आपल्याला असायला हवी, तर आपल्याला तिला नेमके प्रश्न विचारता येऊ शकतात. ज्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचे कार्य आहे ते क्षेत्र, त्यामधील भिन्न भिन्न मतप्रवाह, नवीन घडामोडी यांचीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मुलाखतीमध्ये विचारायचे प्रश्न संबंधित व्यक्तीस अगोदर देऊन ठेवा. कारण जर हे प्रश्न आपण अगोदर देऊन ठेवले तर त्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची, कशा पद्धतीने द्यायची याचा विचार ती व्यक्ती करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळा असं घडतं की प्रतिष्ठित व्यक्ती किंवा प्रतिष्ठित नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीही ह्या वादग्रस्त ठरतात. आणि जेव्हा हे प्रकरण विकोपाला जातं तेव्हा मी असे काही बोललोच नाही असे उत्तर देऊन ती माणसे सरळ नामानिराळी होत असतात. म्हणून मुलाखत घेतल्यानंतर ती लिहून झाल्यावर तिच्या खाली त्या व्यक्तीची सही घ्यायला विसरू नका. तसंच त्या ठिकाणी दिनांक आणि स्थळ याचा उल्लेख करायला विसरू नका. अशा प्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे मुलाखत घेण्यापूर्वी आपल्याला तयार करावे लागतात. तेव्हा ती मुलाखत अत्यंत रंगतदार होत असते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, मुलाखतीमध्ये जर आपण अनौपचारिक वातावरण ठेवलं नाही, समोरच्या व्यक्तीला आदरपूर्वक आपण बोललो नाही तर आपलाही इन्सल्ट समोरची व्यक्ती केल्याशिवाय राहत नसते. मुलाखतीचे एकूण 5 प्रकार आहेत. पहिला आहे पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे व्यक्तिगत मुलाखत. एखाद्या विशिष्ट व्यक्तीची मुलाखत जेव्हा विशेष कारणास्तव घेतली जाते तेव्हा तिला व्यक्तिगत मुलाखत असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची मुलाखत. क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेट क्षेत्रामध्ये एखादा वाद उभा राहिलेला आहे, तेव्हा त्यावेळी एखाद्या चांगल्या क्रिकेटपटूची घेतली जाणारी मुलाखत याला पर्सनल इंटरव्ह्यू असे म्हणतात. त्याच्यानंतर गट मुलाखत,
एखाद्या विषयावर आधारित प्रश्नावली तयार करून त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या गटाला अनेक लोकांना प्रश्न विचारणे. उदाहरणार्थ बालकामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध गटांच्या मुलाखती याच प्रकारातून घेतल्या जातात. तिसरा आहे प्रकट मुलाखत, ज्याला ओपन इंटरव्ह्यू असे म्हणतात. यामध्ये औपचारिक साचेबंद व्याख्यानापेक्षा मन मोकळ्या गप्पातून मुलाखतदात्याचे विषयज्ञान, त्याची बहुश्रुतता, हरजबाबीपणा, प्रांजळपणा, मिश्किलपणा इत्यादी पैलू सहज श्रोत्यांसमोर येतात, म्हणून प्रकट मुलाखती घेतल्या जातात. आकाशवाणी व दूरचित्रवाणी माध्यमातील ज्या मुलाखती असतात त्या प्रकट मुलाखत या प्रकारामध्ये मोडतात. चौथा मुलाखतीचा प्रकार आहे मास इंटरव्ह्यू, त्याला आपण जनमुलाखत असे म्हणतो. समाजातल्या चालू घडामोडीवर किंवा एखाद्या भावनिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयावर नागरिकांना आपली मते नोंदवायची असतात. अशावेळी त्या विषयावर नागरिकांना बोलते करून त्या विषयासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी जनमुलाखती घेतल्या जातात. मित्रांनो, जनमुलाखतीचं उदाहरण जर द्यायचं झाल्यास, कालच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल एक निर्णय दिलेला आहे. मग या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकांना आपली मतं प्रकट करायची असतात. ही मतं जाणून घेण्यासाठी आपण जनमुलाखत या प्रकाराचा वापर करू शकतो. दुसरं उदाहरण घ्यायचं तर एखादी वाहतूक समस्या आहे, महिलांवर, मुलींवर होणारे अत्याचार आहेत आणि याच्याविषयी जेव्हा मतमतांतरे जाणून घेतली जातात तेव्हा त्या जनमुलाखती होतात. मुलाखतीचा पाचवा प्रकार आहे जॉब इंटरव्ह्यू आणि मला वाटतं हा प्रकार आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, ज्याला आपण नोकरीसाठी मुलाखत असे म्हणतो. नोकरी मिळवण्यासाठी सर्वांची धडपड असते आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला चांगली पंचतारांकित नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला मुलाखतीची चांगली तयारी करावी लागेल. मग नोकरीसाठी मुलाखत घेण्याचा हेतू काय असतो, तर जो कोणी उमेदवार आहे त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं सामान्य ज्ञान, जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, त्याचे वेगवेगळे पैलू हे तपासले जात असतात. आणि जर आपला पॉझिटिव्हनेसपणा असेल, जर आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन ते नोकरीसाठी मुलाखत देत असू तर नक्कीच आपल्याला हवी असलेली आपण नोकरी मिळू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे मुलाखतीचे 5 ते 7 प्रकार महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्ष मुलाखत घेताना आपल्या अंगी काही महत्त्वाचे गुण असावे लागतात. हे गुण तुम्ही लक्षात ठेवा. मुलाखतीची सुरुवात विचारपूर्वक आणि आकर्षक करावी. मुलाखतीच्या सुरुवातीला मुलाखतदात्याचा कमीत कमी शब्दातून शक्य तितका परिपूर्ण परिचय करून देणं आवश्यक असतं, म्हणून मुलाखतदात्याचा परिचय करून द्या. मुलाखतीमध्ये वातावरण हे अनौपचारिक ठेवा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औपचारिकता नसावी. तिसरा जो मुद्दा आहे, प्रश्नातून प्रश्न, जशी एखादं गुलाबाचं फूल आहे आणि या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या जशा एकमेकातून उमलत जातात, तसेच मुलाखतीसाठी विचारले जाणारे प्रश्न याच गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे हळुवारपणे उमलत जावेत, पुढे पुढे गेले पाहिजेत. मूळ विषयाला धरून आणि नियोजित वेळेत अधिक मुद्द्यांना आपल्याला स्पर्श करता आला पाहिजे. नोकरीकरता जेव्हा आपण मुलाखत देत असू तेव्हा त्यामध्ये सैलपणा, ठिसूळपणा असू नये आणि शक्यतो पल्हाळ आपण टाळला पाहिजे. मुलाखतीला तंत्राच्या चौकटीत फारसे बंदिस्त करता येऊ शकत नाही. या चौकटीची फारशी मोडतोड न करता तिच्याच मदतीने
थोडीशी तिच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हा यशस्वी मुलाखतीचा खरा मूलमंत्र आहे. त्यामुळे मुलाखत ही मनमोकळी असायला हवी. मुलाखत घेताना सभ्य आणि आदरपूर्वक शब्दांचा वापर करा. असं मी का सांगतोय तर मध्यंतरीच्या काळामध्ये माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांची मुलाखत एका G24 तासच्या शिकाऊ पत्रकार मुलीने घेतली होती. संदर्भ कुठल्या तरी मुद्द्याचा होता आणि त्या मुद्द्यांवर शरद पवारांचं मत जाणून घ्यायचं होतं, म्हणून वेगवेगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी पवारांशी संपर्क करून त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान G24 तासची मुलाखत घेण्याची जबाबदारी या मीडिया समूहातील एका नवशिकाऊ मुलीला देण्यात आली. आणि काय असतं, जे कधी पाहण्यातही नाही येत पण ते खाण्यात येतं, तेव्हा हे जे नवशिकाऊ उमेदवार असतात ते अगदी वेगळ्याच विश्वास असतात. आणि ही मुलगी आपल्या सगळ्या लवाजम्यासह पवारांची वेळ घेते आणि पवारांच्या मुलाखतीला जाते. मित्रांनो, पवारांचं वय, पवारांचा अनुभव आणि राजकारणातला अभ्यास, ज्यांनी काही दशक महाराष्ट्र घडवला, त्यांची मुलाखत घेणं हे एवढं सोपं काम नाही. परंतु ही टार्गेट मुलगी मुलाखत घ्यायला जाते. पवारसाहेब ही वेळ देतात. ठरल्याप्रमाणे मुलाखतीला सुरुवात होते आणि ही मुलगी सारखं मुलाखतीच्या दरम्यान अनौपचारिक वातावरण न तयार करता औपचारिक पद्धतीने अगदी व्यावसायिक पद्धतीने या मुलाखतीला हात घालत असते आणि म्हणत असते, ओ मिस्टर पवार, ओ मिस्टर पवार, ओ मिस्टर पवार. आणि पवारसाहेब विचार करतात, अरे हिचं वय माझ्या नातीसारखं, अख्ख्या महाराष्ट्राचा, अख्ख्या देशाचा, अख्ख्या समाजाचा मला अभ्यास आहे. आणि एका टार्गेट आणि नवशिकाऊ पत्रकाराने ओ मिस्टर पवार, ओ मिस्टर पवार असं म्हणणं योग्य नाही. पवारसाहेबांचं सौजन्य आणि त्यांचा अभ्यास याच्या माध्यमातून पवारसाहेब थेट जी मीडियाला फोन लावतात आणि तिने वापरलेले तिने मुलाखत घेताना जे आदरपूर्वक शब्द वापरलेले नाहीत याची माहिती तिथल्या संपादकांना देतात. तिला लगेच मुलाखत बंद करून परत मीडियामध्ये स्टुडिओमध्ये बोलवलं जातं आणि तिला थेट निलंबित करून घरची वाट दाखवलं जातं. अशा प्रकारे सांगण्याचा हेतू आणि तात्पर्य म्हणजे काय तर मुलाखत घेताना ती अनौपचारिक पद्धतीने घ्या, सभ्य आणि आदरपूर्वक शब्दांचा वापर करा, जेणेकरून समोरची व्यक्ती आपल्याला हवी असलेली उत्तरे देऊ शकते. मित्रांनो, नोकरीसाठी मुलाखत देताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यावर आपली रोजीरोटी असते, हे लक्षात घ्या. मग अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलू लागलेले आहे. या बदलत्या काळाची चाहूल आपल्याला आली पाहिजे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता, त्याच्या ज्ञानाची पातळी, त्याचा कल हे तर पूर्वीप्रमाणे आजही मुलाखतीमध्ये तपासले जातेच, पण त्याहीपेक्षा आता अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या पर्सनॅलिटीकडे आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्त्व सकारात्मक कसं राहील मुलाखतीमध्ये हे आपण महत्त्वाचं ठेवलं पाहिजे. मुलाखतीला जात असताना पोशाख चांगला ठेवा. अगदी रंगीबेरंगी, चित्रविचित्र असा पोशाख आपला असता कामा नये. यातून आपली समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकतो.
दरवाजात गेल्यानंतर आत येऊ का सर, आत येऊ का मॅडम, असं आदरपूर्वक बोला. जेव्हा आपल्याला आत बोलवलं जाईल तेव्हा समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बस म्हणेल तेव्हाच आपण बसा, किंवा त्यांनी आदेश न देताच आपण खुर्ची ओढून जेव्हा बसतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं का याला खूप घाई आहे. जसं आपलं बसणं आदरपूर्वक असावं तसंच उठणंसुद्धा आदरपूर्वक असावं. तुम्ही सध्याच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला बी पॉझिटिव्हनेसपणा, गट नेतृत्व आणि त्यातील कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे. तर सूचना स्वीकारण्याची आपली कितपत तयारी असते हे सुद्धा मुलाखतीमधून तपासण्याचं काम समोरच्या व्यक्ती करत असतात. मित्रांनो, छोट्या मोठ्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवल्यानंतर छोट्या मोठ्या पदासाठी तर मुलाखती घेतल्या जातात, परंतु जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या पदासाठी जसं उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कमिशनर यांच्यासाठी जेव्हा मुलाखती घेतल्या जातात तेव्हा आपलं व्यक्तिमत्व, आपला अभ्यास, आपलं ज्ञान, आपलं सामान्य ज्ञान, आपली व्यावहारिक कुशलता हे सगळं तपासण्याचं काम समोरची व्यक्ती करत असते. तेव्हा त्यासाठी आपल्याला अभ्यास महत्त्वाचा असतो. अलीकडच्या काळामध्ये दूरचित्रवाणीवरून आणि आकाशवाणीवरून सुद्धा वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात. आकाशवाणीवरील मुलाखतीचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला आहे स्टुडिओमधील मुलाखत आणि स्टुडिओ बाहेरची मुलाखत. रुपेरी पडद्यावर जी चंदेरी दुनिया आपण पाहतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मुलाखती पाहतो, त्यामध्ये एक आकर्षकपणा असतो, रंगतदारपणा असतो. त्याचाही अभ्यास आपण टी व्हीवरील मुलाखती पाहून करायचा आहे. सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूयात. मुलाखत घेताना मुलाखतकाराने काय टाळलं पाहिजे किंवा प्रभावी मुलाखतीसाठी नेमके कोणते गुण आवश्यक आहेत? तर नंबर 1, मुलाखतीला सुरुवात झाल्याबरोबर लगेच महत्त्वाचे प्रश्न विचारू नयेत. त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयावर बोला. पल्हाळीपणा टाळा. आपण मुलाखतकार आहोत हे अजिबात विसरता कामा नये. मूळ विषय सोडून वेगळे प्रश्न विचारू नये. एखाद्या प्रश्नाचं उत्तर, कारण एखादा प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल जीवनाला टोचणी देणारा असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना जर पुढचा व्यक्ती टाळत असेल तर त्याला परत तो प्रश्न विचारू नका, बळजबरी करू नका. आपल्या प्रश्नामुळे स्फोटक वातावरण निर्माण होईल, बाहेर दंगल उसळेल, 2 समाजामध्ये गटतट निर्माण होतील, लाठ्या काठ्या होतील, डोकं फोडाफोडी होईल, रक्ताचे पाट वाहतील. अशा प्रकारांचे प्रश्न शक्यतो मुलाखतीमध्ये टाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपण मुलाखत या विषयावर चर्चा केली. मुलाखतीचं त्रिकेंद्री स्वरूप, मुलाखत घेण्यापूर्वी आपल्या अंगी कोणते गुण असावेत, मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखत का महत्त्वाची आहे, या सर्वांचा अभ्यास आज आपण केला. या ठिकाणी आपण थांबूयात.